उतरले भाग्य
Our
अवधी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडिला विठ्ठला ओम नमो सद्गुरु निर्गुणा पाद नाही तव गुणा बैसो माझी रचना हरि गुणवर्णि नमी हरि गुण विशाल पावन वर्णी नमीते वनविधि कृपा करुणा मूढमती दीन मनोनि किव भाविसे तुमचा प्रसाद आया पूर्णा हरि गुणवर्णि नमितान एका वंदितसे चरणा सद्गुरुते 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 अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागी सेवक झालो लाजा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे
चित्तावरली संत दर्शने आलाभ पद्मनाभ जोडला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तन रूपी चिंतन सेवेला निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करणारा अभंग आहे। ह्या सुंदर अभंग रचनेद्वारे संत तुकाराम महाराज आपल्या सर्वांसमोर आत्मिक समाधान, संत संघाचा लाभ आणि आध्यात्मिक अनुभूतीचे गुण हे अत्यंत प्रभावी शब्दात मांडत आहेत। आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता हा अभंग शोध आणि सापड या प्रवासावर आधारित आहे। आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज काही ना काही काम करत असताना धनसंपत्ती ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी रोज धडपड करत असतो, पण आंतरिक समाधान शांती हे कुठे आपल्याला लवकर सापडत नाही। परंतु देवाप्रती जर निखळ भाव आपल्या मनात निर्माण झाला तर आपल्या आत असलेल्या देवाची प्राप्ती आपल्याला होते, असा या अभंगाचा थोडक्यात अर्थ आहे। अजून सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा आपण एक दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेला 2 गोष्टी होतात। पहिलं तर अंधाराचा नाश होतो आणि तिथे प्रकाशाचा जन्म होतो। त्याचप्रमाणे आपल्या जीवनात देखील जर आपण संत संघरूपी दिवा लावला तर त्याने देखील आपल्या जीवनात असलेला अज्ञान रूपी अंधकाराचा कुठेतरी नाश होईल आणि भगवंत प्राप्ती रूपी प्रकाश आपल्या सर्वांच्या जीवनात पडेल। विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्याआधी आज ज्या निमित्ताने आपण इथे कीर्तन रूपी सेवेसाठी जमलो आहोत त्याबद्दलचा थोडासा अल्प असा परिहार मी तुमच्या समोर सादर करू इच्छितो। पूर्वीच्या काळी भाऊराय असताना दर एकादशीला रात्रीच्या समयी कीर्तन सेवा व्हायची आणि भाऊराय स्वतः ती कीर्तन सेवा करायचे। आणि भाऊरायांचं कीर्तन म्हणजे काय हो? भाऊरायांचं कीर्तन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्यांच्यात आणि साक्षात पांडुरंग परमात्म्यात चालणारा संवाद। तर अशी ही कीर्तनाची परंपरा, त्यामध्ये भाऊंनी केलेले उपदेश आणि त्या उपदेशाचं पालन करून आज बऱ्याचशा मंडळींनी आपल्या जीवनाचं सोनं केलेलं आहे। तर अशी ही पुण्य पावन आणि मोठी जबाबदारी असलेली कीर्तन रूपी सेवेची परंपरा आणि या परंपरेचा पुनर्जन्म करण्याचा विचार आपल्या प्रेममूर्ती भानुदास महाराजांच्या मनात आला। आणि योगायोग महामंडळी की मागे एकदा म्हणजे खूप वर्षांपूर्वी जेव्हा भाऊराय कीर्तन करायचे तेव्हा त्या कीर्तनात भाऊराय ठामपणे असं म्हटले होते की या मंदिराची जी उत्सव परंपरा आहे ती जगन्नाथची मुलंच सांभाळतील आणि कुठेतरी त्यांनी केलेली ती संतवाणी खरी ठरली। आणि आजच्या कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या नशिबी आली, म्हणून हे मी माझं परम भाग्य समजतो। आणि आपल्या या एका संकल्पनेतून दर एकादशीला इथून पुढे नवोदित कीर्तनकारांना कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी प्राप्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपल्या सर्वांचंच भाग्य उजळलं असं म्हणायला हरकत नाही। दुसरं निमित्त म्हणजे आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी हा दिवस वारकरी संप्रदायांमध्ये फार महत्त्वाचा दिवस असा मानला जातो। आषाढी एकादशीचे महत्त्व सांगताना आपण असे सांगू शकतो की भक्तांच्या अंतःकरणातील असलेला भाव आणि देवाच्या कृपेचं मिलन म्हणजेच आषाढी एकादशी। तर अशा या आषाढी एकादशीच्या दिवशी 17 दिवसांचा अखंड प्रवास आणि त्यामध्ये विठ्ठल रखुमाईचा गजर जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
गजर आणि असा प्रवास आजच्या दिवशी येऊन जेव्हा वारकरी आपलं मस्तक विठोबारायाच्या चरणी ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचे भाग्य उजळते. त्यामुळे आजच्या या आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये फार असं महत्त्वाचं स्थान आहे. तर अशा या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सगळे आज पुन्हा कीर्तन रूपी सेवेसाठी इथे जमले आहोत आणि कीर्तन संजीवनीचे काही थेंब आपल्या अंगावर पडणार आहेत. आणि भावरायांनी नामस्मरण करून पावन केलेल्या या भूमीत आपल्या सर्वांच्या हृदयात पुन्हा एकदा नाम, संतवाणी आणि भक्तीचे पावित्र्य पुन्हा जागृत व्हावं हीच भावरायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या कीर्तन रूपी चिंतन सेवेला प्रारंभ करतो. पांडुरंगा करू प्रथम आजच्या या कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग, या अभंगाचे चिंतन करताना आपल्याला प्रामुख्याने 3 मुद्द्यांचा विचार करायचा आहे. सर्वप्रथम या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आपल्यासमोर नक्की काय मांडत आहेत ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपल्या प्रेममूर्ती भावरायांच्या जीवनातील काही घटना आणि या अभंगाचा विचार यामध्ये असलेली सुसंगती आणि अंतिम विचार की ही जी दुर्लभ मानवी प्राप्ती आपल्याला झाली आहे त्याचा आपण भगवंत प्राप्तीसाठी कसा उपयोग करायचा आहे. आणि आजच्या कीर्तनपुरताच या 3 विचारांचा आपल्याला आदर नाही करायचा आहे, तर पूर्ण आयुष्य या 3 विचारांचा आदर आपण केला तर इथून पुढे येणारा प्रत्येक क्षण हा आपला पुण्यमय होईल आणि भगवंत प्राप्तीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू होईल आणि आपल्या जीवनामध्ये आंतरिक सुख, शांती आणि समाधानाचे वास्तव्य होईल. विठ्ठला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हाला पद्मनाभ जोडला. तुकाराम महाराज असे म्हणतात की माझे पारमार्थिक भाग्य आज उजळले. आता तुकाराम महाराजांचे पारमार्थिक भाग्य का उजळले तर संत दर्शने हाला पद्मनाभ जोडला. तुकाराम महाराज असे म्हणतात की माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि माझे भाग्य उजळले. आमच्या जीवनामध्ये म्हणजे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये एक चिंता होती आणि ती चिंता संतांच्या दर्शनामुळे त्या चिंतेचा नाश झाला. त्यामुळे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. मला सांगा, परमार्थ करणाऱ्या माणसाला कसली चिंता असते? परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते ती फक्त भगवंत प्राप्तीची किंवा त्या परमार्थ प्राप्तीची. तर अशी जी चिंता त्यांच्या जीवनात जी होती त्याचा विसर किंवा त्याचा नाश हा संतांच्या दर्शनामुळे झाला. मग लोकांनी विचारलं तुकाराम महाराज की आपल्याला काय लाभ झाला? तुकाराम महाराजांनी असं म्हटलं की संत दर्शने हाला पद्मनाभ जोडला.
पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळाची उत्पत्ती झाली अशा रूपी देवाचा मला लाभ झाला किंवा मी तो प्राप्त केला. मग लोकांनी तुकाराम महाराजांना असं विचारलं की ज्या देवाची तुम्ही प्राप्ती केली तो देव तुम्ही कुठे साठवून ठेवला? तेव्हा तुकाराम महाराज असं म्हणतात की संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. तुकाराम महाराज असे म्हणतात की ज्या देवाची मी प्राप्ती केली त्या देवाला मी माझ्या हृदयात स्थान दिले. मग लोकांनी तुकाराम महाराजांना पुन्हा एकदा विचारलं की ज्या देवाची तुम्ही प्राप्ती केली आणि ज्याला तुम्ही हृदयात स्थान दिले तो देव नक्की आला तरी कुठून? तेव्हा तुकाराम महाराज असे म्हणतात की तो देव कुठूनच आला नाही, तो मुळातच आमच्या आतच होता, परंतु अज्ञानामुळे त्या देवाचा कुठेतरी विसर आम्हाला पडला होता आणि संतांच्या दर्शनामुळे, संतांच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळे आपल्या आत असलेल्या देवाची प्राप्ती मला झाली. तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला. भावाने देव सापडत असतो, बरोबर आहे? मला सांगा, सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? आपली एखादी वस्तू हरवली की सापडला हा शब्द आपल्या समोर येत असतो. आता एखादी वस्तू सापडावी त्याच्यासाठी ती हरवावी लागेल आणि हरवण्याकरता ती आपल्याकडे आधी असावी लागेल. आणि हरवण्याचा अर्थ असा की ती वस्तू आहे, इथेच कुठेतरी आहे, परंतु तत्काळ त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे, कुठे ठेवले हे आठवत नाही किंवा त्या वस्तूप्रती आपल्या मनामध्ये अज्ञान निर्माण झालेले आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. म्हणजे तुकाराम महाराजांना जो देव सापडला तो कुठेतरी हरवला होता, ह्याचाच अर्थ तो देव त्यांच्या हृदयाच्या आतच होता, परंतु अज्ञानामुळे त्यांना त्या देवाचं ज्ञान राहिलं नाही आणि संतांच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळे त्यांना त्या देवाची प्राप्ती झाली. असा माझ्या मतीनं सुचलेला या अभंगाचा भावार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. कळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आता तुकाराम महाराजांचे भाग्य कधी उजळले हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. प्रत्येक माणसाच्या जीवनात 2 दिवस फार महत्त्वाचे असतात. पहिला दिवस म्हणजे आपल्या या पृथ्वीवर येण्याचा दिवस आणि दुसरा दिवस म्हणजे आपल्या या पृथ्वीवरून निघून जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस प्राप्त झाला त्याला जाण्याचा दिवस देखील प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या येण्याचा जन्मदिवस साजरा करतो त्याला आपण अभिष्ट चिंतन सोहळा असं म्हणतो. आणि जेव्हा आपल्यातून आपली व्यक्ती एखादी दूर निघून जाते तेव्हा त्याच्या स्मरणार्थ आपण वर्ष श्राद्ध म्हणून सोहळा पार पाडतो. भगवंताच्या येण्याचा दिवस म्हणजे आपण जयंती महोत्सव साजरा करतो आणि संतांचा या भूमीवरून निघून जाण्याचा दिवस म्हणजेच पुण्यस्मरण सोहळा साजरा करतो. यंदा आपण भाऊरायांचा 50वा पुण्यस्मरण सोहळा पार पडला, बरोबर आहे? तर मग हे 2 दिवस जे आहेत ते प्रत्येक माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. वसंत पंचमी म्हणजे तुकाराम महाराजांचा या पृथ्वीवर येण्याचा दिवस आणि तुकाराम बीज म्हणजे तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा दिवस. तसेच आपल्या भाऊरायांचं बघितलं तर भाद्रपद पौर्णिमा हा भाऊरायांचा जन्मदिवस आणि चैत्र वद्य प्रतिपदा हा भाऊरायांचा ज्या दिवशी देहरूपी प्राणज्योत मावळली तो दिवस. मग या 2 दिवसापेक्षाही एक तिसरा दिवस आहे असं तुकाराम महाराज म्हणतात जो माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. तर तो दिवस कोणता हे आपण जाणून घेऊया. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे तुकाराम महाराज म्हणतात की या 2 दिवसांपेक्षा माघ शुद्ध दशमीचा दिवस, गुरुवारचा दिवस तो माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. तर का भाग्याचा ठरला? त्या दिवशी तुकाराम महाराजांचे गुरु त्यांच्या स्वप्नात आले आणि बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. तुकाराम महाराजांचे गुरु म्हणजे श्री बाबाजी चैतन्य स्वामी हे त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी तुकाराम महाराजांना मंत्र दिला रामकृष्ण हरी. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. पूर्वीच्या काळी हे जप चालायचं मंत्राने
त्यानंतर हे जग चालायला लागलं तंत्राने, त्यानंतरचं जग चालायला लागलं यंत्राने, आणि आताचं जग, सध्याचं जग जे चालतंय ते षडयंत्राने. विठ्ठला विठ्ठला तर तुकाराम महाराजांच्या जीवनातला हा दिवस फार महत्वाचा ठरला. त्या दिवशी त्यांचे गुरु त्यांच्या स्वप्नात आले आणि बाबाजी आपले सांगितले नाम आणि मंत्र दिला, रामकृष्ण हरी, आणि काय मागितलं तर त्यांच्या गुरूंनी म्हणजे श्री तुकाराम महाराजांच्या गुरूंनी त्यांच्याकडे काय मागितलं, भोजन मागती तूप पावतेरा, भोजन मागती तूप पावतेरा, तुकाराम महाराज म्हणतात की माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी माझ्याकडे काय मागितलं तर पावशेर तूप. तुम्ही सांगा आजच्या जमान्यात थोडा आहे का पावशेर तूप? आजकाल तूप म्हटलं की लोक म्हणतात चोप, बरोबर की नाही? एक जण असाच पंक्तीमध्ये वाढत चालला होता, तूप 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 तूप. त्याला म्हणता अरे वाढ ना, तो बोलतो महाराज वाढायचे दिवस गेले, आता फक्त ऐकायचे दिवस राहिले. तर अशी या तुपाची वानवा आहे. आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा आपल्याला सांगावं लागतं की तुपाचा चमचा द्या, भाजीचा चमचा द्या. जो कुठेतरी खोल असतो, गोल असतो, तो झाला भाजीचा चमचा, आणि तो कुठेच गोल असत नाही, तो असतो तुपाचा चमचा. त्याला किती हात बुडवा, कितीही काढा तरी तेवढंच तूप बाहेर निघते. आणि ह्याच्या बरोबरीने असतो तो गावातला चमचा किंवा ऑफिस मधला चमचा. आपण जेव्हा आईस्क्रीम खातो तेव्हा आपण तो चमचा खिशात ठेवतो की फेकून देतो? आपण तो चमचा फेकून देतो. मग चमच्याने हे लक्षात घेतलं पाहिजे की वापर झाल्यानंतर आपली ही स्थिती अशीच होणार आहे. चमच्याचा अजून एक दुर्गुण तुम्हाला सांगतो. चमचा ज्या भांड्यात जात असतो तो त्या भांड्याला रिकामी करण्याचं काम करत असतो. त्यामुळे आपल्यालाही आपल्या जीवनात जर रिकामी व्हायचं नसेल तर आपणही चमच्यापासून दूर राहिलं पाहिजे. तर तुकाराम महाराजांच्या गुरूंनी त्यांच्याकडे पावशेर तूप मागितलं. आता इथे दोन प्रश्न आहेत की तूपच का मागितलं आणि पावशेरच का मागितलं? तर पावशेर म्हणजे किती? 1 किलोचे 4 समान भाग केले की त्याला आपण पावशेर असं म्हणतो, पाव किलो, बरोबर? मग वेदांत शास्त्राने जेव्हा माणसाच्या अंतःकरणाचे 4 भाग केले तेव्हा त्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 भाग केले, आणि त्यातलाच एक भाग झाला चित्ताचा, आणि ते चित्त तुकाराम महाराजांच्या गुरूंनी त्यांच्याकडे मागून घेतले. आणि जसं व्यवहारामध्ये तूप हे सार आहे तसं परमार्थामध्ये चित्त हे सार आहे. चित्ती नाही नामी तरी ते व्यर्थ. आज या कीर्तनाला सगळेच माझ्या समोर शरीर रूपाने बसले आहेत, पण कोणाचं चित्त कुठे आहे हे सांगणे फार अवघड आहे. आजकाल लोक कीर्तनात अशी बसतात की तिथनं कीर्तनकारही दिसावा आणि आपले चप्पलही दिसावे. तर जरी तुम्ही शरीर रूपाने माझ्या समोर बसले असाल
तरी तुमचं चित्त यावेळेला कुठे आहे हे सांगणं फार कठीण आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, फिजिकली प्रेझेंट अँड मेंटली ॲबसेंट. म्हणजे मुलं वर्गात अशी बसतात, शरीर रूपाने सगळं ऐकत असतात, पण त्यांचं चित्त कुठे असते काही माहीत नसते. तर हे जे चित्त आहे हे तुपासारखे आहे. मृदू सबाह्य ही नवनीत तैसे सज्जनाचे मन. आणि हे चित्त माझ्या गुरूंनी माझ्याकडे मागून घेतले. याचाच अर्थ असा की सदैव तुझ्या चित्तात माझे नाम आणि या भगवंताचे नामस्मरण राहू दे. म्हणून भोजन मागती तूप पावशेर पडला विसर स्वप्ना माझी. तुकाराम महाराज सांगतात की माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि पावशेर तूप मागितले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने माझे भाग्य उजळलं. आणि जर आपण भाऊरायांच्या जीवनात पाहायला गेलो तर भाऊरायांचं परमार्थिक भाग्य प्रथम जे उजळलं ते म्हणजे 1910 साली भाऊरायांची भेट शिर्डीच्या साईबाबांशी झाली. आणि शिर्डीच्या साईबाबांनी भाऊरायांना जेव्हा पहिल्यांदाच पाहिलं तेव्हा भाऊराया हे कोणी साधारण व्यक्तिमत्व नसून साक्षात भगवंताचे रूपच आहे असं त्यांना जाणीव झाली. आणि त्यांनी भाऊरायांना आपल्याकडे 2 दिवस राहण्यास सांगितले. परतीच्या प्रवासाला निघताना भाऊरायांच्या सर्वांगाला विभूती चोळली साईबाबांनी आणि सांगितलं, असा आशीर्वाद दिला की अल्लाह तेरा भला करेगा. आणि त्या घटनेला आपण असं समजू शकतो की भाऊरायांचे परमार्थिक भाग्य प्रथमच उजळलं. तिथून पुढे भाऊसाहेब गरवटकरांच्या वाड्यामध्ये दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीचं कीर्तन असायचं आणि भाऊ त्या कीर्तनाला जाऊ लागले. तिथून त्यांना भजनाची आणि भगवंताच्या नामस्मरणाची सवय आणि ओढ चालू झाली. त्यामुळे त्यांचे पुन्हा एकदा परमार्थिक भाग्य उजळलं. आणि भाऊरायांचं जर चरित्र आपण पाहिलं तर भाऊरायांच्या जीवनात अनेक संत भेटींचा लाभ आहे. प्रथम म्हणजे सोनगीरचे केशवदत्त महाराज, त्यानंतर आपले सर्वांचे लाडके असे भाऊरायांचे गुरु म्हणजे श्री नाना महाराज श्रीगोंद्याचे, त्यानंतर त्यांचेही गुरु म्हणजे कृष्णानंद स्वामी महाराज, शांतिमान आणि नित्यानंद स्वामी महाराज. असे बरेचसे संतांच्या भेटी भाऊरायांच्या जीवनात झाल्या. पण प्रमुख हे जे 3-4 भेटी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला भाऊरायांचे गुरु म्हणजे श्री नाना महाराज हे देह सोडून गेले तेव्हा भाऊरायांनी त्यांच्या पादुका श्रीगोंद्याहून भिवंडीला आणल्या आणि त्या पादुकांचे ते पूजन करू लागले. परंतु आपल्या गुरुचे सगुण रूपी दर्शन आपल्याला होऊ शकणार नाही या भावनेने भाऊराया फार व्याकुळ झाले होते. आणि या पादुकांचं पूजन करत असताना एक दिवशी पादुकांमधनच आवाज आला आणि साक्षात नारायण महाराजांनी भाऊरायांना असा उपदेश केला की गणेशपुरी येथील नित्यानंद स्वामींना जाऊन तू भेट आणि तुझं मस्तक त्यांच्या चरणी ठेव. आणि क्षणाचाही विलंब न करता भाऊराय आणि त्यांच्या सहकार्यांनी गणेशपुरी येथील नित्यानंद स्वामी महाराजांच्या भेटीला ते गेले. आणि तिथे जाताच जेव्हा भाऊरायांना प्रथमच नित्यानंद स्वामींनी पाहिलं तेव्हा घट्ट असं आलिंगन केलं आणि माझा भिवंडीचा तुकाराम आला असे सांगून भाऊरायांचे स्वागत केले. आणि ज्या दिवशी नाना महाराजांच्या पादुकातून आवाज आला तो दिवस सुद्धा शुद्ध दशमी, शुद्ध माघ दशमी आणि गुरुवारचा दिवस होता. म्हणजे तुकाराम महाराजांचे जीवन आणि आपल्या भाऊरायांचे जीवनातील साम्य ह्याच्याने सिद्ध होते. तर अशा संत भेटीच्या संतांच्या दर्शनामुळे भाऊरायांनाही आणि तुकाराम महाराजांनाही भगवंत प्राप्ती रूपीची चिंता त्यांच्या मनामध्ये होती, त्याचा नाश पडला. तर माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. त्या दिवशी संत तुकाराम महाराजांचे गुरु त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना पावशेर तूप मागितलं आणि रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की माझे परमार्थिक भाग्य उजळले. हे आपण त्याच्या पहिल्या Ah
अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडला. तर तुकाराम महाराजांचे परमार्थिक भाग्य उजळले हे तर आपण पाहिलं. पण भाग्य म्हणजे काय आणि त्याच्या अगोदर उजळणे म्हणजे काय, ह्या दोन शब्दांचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणेल ह्याचा काही नेम नाही. समजा आज इथे जमलेल्या श्रोत्या वर्गामध्ये घरी जाताना कोणतरी एका दुसऱ्याची नवीन चप्पल जर घरी घालून गेला तर तो म्हणू शकतो ना, उजळले भाग्य आता चप्पल घ्यायची चिंता वारली. तर कोण कशाला भाग्य उजळणं म्हणेल ह्याचा काही नेम नाही. परंतु भाग्य म्हणजे काय आणि उजळणं म्हणजे काय, या दोन शब्दांचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. सर्वप्रथम उजळणं म्हणजे काय हे जाणून घेऊया. एखाद्या वस्तूला चमकवण्याची जी क्रिया असते त्याला आपण उजळणं असे म्हणतो. उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. त्यामुळे उजळले भाग्य आता. आता भाग्य म्हणजे काय, भाग्य हे दोन प्रकारचे असते. एक असते ते प्रापंचिक भाग्य आणि दुसरे म्हणजे परमार्थिक भाग्य. आपल्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे इथे लग्न झाले आहे. तर जेव्हा आपलं लग्न जमते, चांगली एखादी स्त्री आपल्या आयुष्यात येते, तर आपल्या जवळचे लोक आपल्याला नेहमी असं म्हणत असतात की तुझं भाग्य आज उजळलं. पुढे जाऊन आपल्याला जेव्हा मुलं बाळं होतात तेव्हा लोक असे म्हणतात की तुमचं भाग्य उजळलं. आपण एखादी परीक्षा पास केली, चांगलं पद प्राप्त केलं, चांगली नोकरी मिळाली, प्रमोशन झालं की लोक आजूबाजूचे आपल्याला काय म्हणतात की अरे तुझं तर भाग्य उजळलं. हे झालं संसारातलं भाग्य. सुंदर पत्नी, चांगला मुलगा, खूप सारे पैसे आणि चार लोकांनी आपलं बोललेलं मानावं, ह्याच्यापेक्षा दुसरं म्हणजे संसारिक भाग्य म्हणजे काय. परंतु तुकाराम महाराजांना जेव्हा विचारलं की तुमचे भाग्य उजळणे म्हणजे नेमकं काय झालं, तर तुकाराम महाराज असं म्हणतात की माझे परमार्थिक भाग्य उजळले. तर परमार्थिक भाग्य उजळणे म्हणजे नेमकी तुकाराम महाराजांच्या जीवनात काय झालं. तर परमार्थिक भाग्य उजळणे म्हणजे निकटवास बरा संता पायी, निकटवास बरा संता पायी, निकटवास बरा संता पायी, निकटवास बरा. भाग्य नवे तरी दारा म्हणजे पत्नी. तर धन, संपदा, पुत्र, पत्नी हे आपल्या जीवनात असणे हे झाले संसारिक भाग्य. पण परमार्थाचा जर विचार केला तर संतांचा सहवास, संतांची संगती लागणं हेच परमार्थिक दृष्टिकोनातून भाग्य समजले जाते. विठ्ठला परमार्थिक भाग्याचा विचार करताना आपल्याला तीन प्रसंगाचा विचार करायचा आहे. सर्वप्रथम देवाने जवळ करणं हे भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं हे भाग्य आणि संतांचं दर्शन होणं हे भाग्य. ह्या तीन गोष्टी जर आपल्या जीवनात घडल्या तर आपलं परमार्थिक भाग्य उजळलं असे म्हणायला हरकत नाही. एक एक करून आपण हे तिन्ही प्रसंग पाहूया. देवाने जवळ करणं हे भाग्य, माणसाने जवळ करणं हे भाग्य नाही. माणसांचं काय, आज जवळ करतील आणि उद्या गरज संपली की आपल्याला दूर लोटून देतील. शोले चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला असेल, पण त्याचे लेखक कोण, तर त्याचे लेखक आहेत सलीम आणि जावेद. तर हे सलीम जे आहेत त्यांनी एक फार सुंदर ओळ लिहिली होती. ते असं म्हणतात की जब आंखों में आंसू आए तो खुद पहुंच लेना, जब आंखों में आंसू आए तब खुद पहुंच लेना, लोग आएंगे तो सौदा कर लेंगे.
म्हणजे जेव्हा आपल्यावर दुःखाची वेळ येते तर त्याच्यातून आपली सोडवण आपणच करावी. दुसरे जर आले तर त्याच्यातूनही ते त्यांचा फायदा बघून घेतील. थोडक्यात सांगायचं झालं की जेव्हा आपली चलती असते तेव्हा सगळेच आपल्या बाजूने असतात, पण जेव्हा एखादा दुःखद प्रसंग आपल्या जीवनात येतो, जेव्हा आपली वाईट वेळ चालू असते तेव्हा आपलेच आपली साथ सोडत असतात. त्यामुळे माणसाने जवळ करणं हे भाग्य नाही, तर देवाने जवळ करणं हे भाग्य. माणसाचं काय, माणसं तर कंडिशननुसार आणि वातावरणानुसार बदलत राहतात. मला सांगा, चहामध्ये माशी पडली तर आपण काय करतो? चहा फेकतो की माशीला फेकतो? चहा फेकतो, बरोबर. आणि तीच माशी जर तुपात पडली तर आपण तूप फेकतो की माशी फेकतो? माशीला फेकतो, बरोबर ना. मग चहात पडल्यावर माशी जर पडली तर आपण चहा फेकतो, आणि तुपात माशी पडली तर आपण तूप फेकतो का? तर नाही, तर आपण माशीला फेकतो. तर असं का? ह्याचं उत्तर फार सोपं आहे. चहा 5 रुपयाचा असतो, फेकायला परवडतो, आणि तूप फार महाग असते म्हणून माशीला फेकायला परवडते. बरं, आपण नुसतं माशी फेकतो तुपातली की ती चोपतो आणि मग फेकतो. ह्याला मक्खी चूस असे म्हणतात. मक्खी म्हणजे माशी आणि चूस म्हणजे चोपणे. त्या माशीच्या अंगालाही लागून तूप वाया जाऊ नये म्हणून आपण ती माशी आधी चोपतो आणि मग फेकतो. तर माणसांचंही असं असते. परंतु माणसाने जवळ करणे हे भाग्य नाही, परंतु देवाने जवळ करणे. देवाचा आपल्या कुठल्या तरी रूपामध्ये आपल्याला साक्षात्कार होणे किंवा देव दिसणे कुठल्या तरी रूपाने, कुठल्या तरी माणसाच्या रूपात, कशातही, त्याला पारमार्थिक जीवनामध्ये भाग्याचं स्थान दिलेलं आहे. दुसरं म्हणजे काम क्रोधावर विजय मिळवणे. आपला एखादा शत्रू जर असेल त्याला आपण पाहू शकतो तर त्याच्यावर मात करणे सोपे आहे, पण काम, क्रोध, लोभ, मोह, माया आणि मत्सर हे जे शत्रू आहे ना, हे आपल्या अंतःकरणाच्या आत लपलेले आहे आणि त्यांच्यावर विजय मिळवणे फार अवघड आहे. हे जे सगळे शत्रू आहेत ते आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर आघात करतात. त्यामुळे माणसाचं वागणं, माणसाचं बोलणं, ह्या शत्रूंमुळे सगळ्यामध्येच बदल होतो. तर अशा हे जे शत्रू आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, माया आणि मत्सर, जर यांच्यावर विजय मिळवायचा असेल तर अखंड भजनानंद म्हणजेच भगवंताचं नाम आणि नित्य भजन याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. तर तेव्हा आज आपण तिथे जमलेलोच आहोत, तर आपल्या मनातही हे काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर ह्याचा नाश व्हावा, यासाठी पुढील 2 मिनिटे आपण सर्वच जण भाऊरायांचे स्मरण करूया. शांताराम भाऊ माऊली, परमार्थिक भाग्य. त्यानंतर काम, क्रोधावर विजय मिळवणे हे परमार्थिक भाग्य, आणि अंतिम म्हणजे संतांचं दर्शन होणे हे परमार्थिक भाग्य.
आज आपल्यापैकी बऱ्याचशा वरिष्ठ मंडळींना भाऊरायांचा सहवास लाभला आणि त्यांच्या जीवनाचं सोनं झालं, त्यांच्या चित्ताची शुद्धी झाली आणि त्यांच्या जीवनाचे खऱ्या अर्थाने सार्थक झालं. म्हणून देवाने जवळ करणे, कामक्रोधावर विजय मिळवणे आणि संतांचं दर्शन होणे यालाच परमार्थिक भाग्य म्हणतात. विठ्ठला विठ्ठला उजळले भाग्य आता कधी 11 वाजता. 11 वाजत आले महाराज, तरी फक्त 2 शब्दांचा विचार झाला आत्ताशी, उजळले आणि भाग्य. पण कधी? आता. आता हा शब्द वाचायला आणि दिसायला फार छोटा असला तरी त्याचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता फार सखोल आणि गूढ असा अर्थ आहे. आता हा शब्द वर्तमान काळवाचक शब्द आहे. बरोबर, एखादी गोष्ट सांगून झाली आणि दुसरी गोष्ट सांगायला सुरुवात करायची की या 2 वाक्यांना जोडण्यासाठी आता हा शब्दाचा आपण वापर करतो. बरोबर. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, ह्याचाच अर्थ ह्याच्या आधी मन धावत होतं पण आता ते मन स्थिर झालं आहे. तर आता या शब्दाचा सोपा आणि सरळ अर्थ तुम्हाला आता सांगतो. नवरा बायकोचं भांडण नेहमी चालू असते. कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींवरनं सतत नवरा बायकोंमध्ये काही ना काहीतरी तू मेमे होतच असते. जेव्हा नवरा बायकोला बडबड करतो, नको नको ते बोलतो आणि बायकोची एकदा ऐकण्याची सहनशीलता, मर्यादा, कॅपॅसिटी एकदा संपली की मग बायको काय म्हणते, आता झालं तेवढं बास झालं, मी आहे म्हणून टिकली, नाहीतर एखादी सोडून गेली असती. प्रत्येक बायका आपल्या नवऱ्याला हेच सांगत असतात की मी आहे म्हणून बरं आहे, नाहीतर एखादी सोडून गेली असती. मग नांदली तरी कोणती असती हा प्रश्न अजून सुटलेलाच नाही. बरं, बायका नुसतं एवढंच सांगत नाही, पण आपल्या नवऱ्याला ज्या भाषेत समजेल असं बायका सांगतात. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकवू नका, पखवाजवाल्याची बायको म्हणते नुसतं थापा मारू नका, नागाची बायको म्हणते अहो तुम्ही तर मला केसाने गळा कापला, आणि महाराजाची बायको काय म्हणते हे न सांगितलेलंच बरं. गमतीचा भाग सोडा, पण भावरायांनी आपल्या जीवनामध्ये आता या शब्दावर विशेष असा जोर दिला. ते का? भावरायांचं नेहमी जर आपण कीर्तन पाहिलं पूर्वीच्या काळातलं, तर भावरायांची कीर्तन नेहमी आता या शब्दापासून सुरू होणाऱ्या अभंगावर असायची. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, आता माझ्या देवा नको अंतराय, आता माझ्या भावा नको अंतराय देवा. तर आता या शब्दावर भावरायांनी का जोर दिले? आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता आता हा शब्द दिसायला फार छोटा आहे, पण आता हा शब्द वर्तमान काळाची जाणीव करून देतो. भविष्य काळामध्ये असते चिंता आणि भूत काळामध्ये असतो तो पश्चाताप. आणि ह्या 2 काळांपेक्षा जो क्षण आपल्याकडे आहे तो म्हणजे आताचा क्षण. आणि आताच्या क्षणी जो एक रूप होऊन भगवंताचे नामस्मरण करतो तोच खरा साधक मानला जातो आणि तिथेच आत्मदर्शनाचे दार उघडते. विठ्ठला विठ्ठला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ, मुळासकट. एकदा अवघी म्हणजे त्याच्या पुढे काहीच नाही, तर अवघी चिंता वारली. आता जसं भाग्याचे 2 प्रकार होते तसे चिंतेचे पण 2 प्रकार आहेत. एक असते ती प्रपंचातील चिंता आणि एक असते ती परमार्थातील चिंता. आपण जेव्हा रोज सकाळी उठतो आणि आपल्या कामानिमित्ताने बाहेर पडतो तेव्हा आपल्याला 2 प्रकारची माणसे या रस्त्याने धावताना दिसतात. एक प्रकार म्हणजे जो पोट भरण्यासाठी धावतो आणि दुसरा पोट कमी करण्यासाठी धावतो. बरोबर आहे की नाही? पण दोघांच्याही मनात चिंता आहे. कोणाला पोट भरण्याची चिंता आहे तर कोणाला पोट कमी करण्याची चिंता आहे. पण चिंता आहे
जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या सोबत कोण टिकून राहते तर ती चिंता असते. बाकी सगळे सोडून जातात पण चिंता ही कायम असते. तर संसारातील चिंता आणि परमार्थातील चिंता ह्याचे आपण विचार करूया. संसारातील चिंता म्हणजे मी एक एक करून सांगत झालो, तुम्ही फक्त चिंता असं म्हणा. सकाळी उठलो, खायला मिळेल की नाही ही चिंता. कीर्तनाला आलो, पंख्याखाली बसायला मिळेल की नाही ही चिंता. कीर्तनाला आलो, चप्पल चोरीला जाईल की नाही याची चिंता. चांगला अभ्यास केला, चांगल्या मार्कांनी पास झालो, पुढे शाळेमध्ये ऍडमिशन मिळेल की नाही ही चिंता. बरोबर. चांगल्या शाळेत आपल्या मुलांना टाकणं हे कोणाचं काम आहे तर आई वडिलांचं. आणि त्या शाळेत जाऊन योग्य त्या प्रकारचं शिक्षण देणं हे तेवढंच जबाबदारीचं काम कोणाचं आहे तर मुलांचं. एकदा एक मुलगा असाच शाळेच्या पटांगणात बसला होता. तिथनं त्याचे गुरुजी आले आणि त्याला म्हटलं, अरे बाळा तू इथे काय करतोस, वर्गात जा, शिक. तो पोरगा म्हणाला, मला नाही शिकायचं, काय होणार आहे शिक्षण घेऊन, बरोबर ना. तर ते गुरुजी त्याला म्हणाले, अरे बाळा तू वर्गात गेला, चांगला शिकला तर परीक्षेला जे प्रश्न विचारतील त्याचा अभ्यास होईल, चांगल्या मार्कांनी पास होशील. तर तो मुलगा म्हणाला, झालो पास, आता काय करायचं बोला. तर गुरुजी म्हणाले, अरे चांगल्या मार्कांनी पास झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन होईल, चांगली डिग्री प्राप्त करता येईल. मिळाली म्हणे डिग्री, आता काय. मग गुरुजी म्हणाले, अरे चांगली डिग्री मिळाली तर चांगली नोकरी मिळेल, खूप सारा पैसा येईल. आला म्हणे पैसा, पुढे काय. मग गुरुजी म्हणाले, अरे खूप सारा पैसा आला की तू बंगला बांध, एखादी गाडी घे. घेतली म्हणे गाडी, बांधला म्हणे बंगला, आता पुढे काय. मग गुरुजी म्हणाले, अरे चांगला पैसा आला एकदा की गाडी घेतली, बंगला घेतला, मग काय आयुष्य जैस आहे. चांगली गाडी, चांगला बंगला, खूप सारे पैसे, मग ते पैसे मोजत मोजत झोपायचंच काम आहे. मग तो मुलगा म्हणाला, मग आता काय करत होतो, झोपलोच होतो ना, मग कशाला डिस्टर्ब करता, मग झोपू द्या ना. टेन्शनलेस, एकदम तणावमुक्त जीवन असं असेल तर काय फायदा. तर ही पण एक चिंताच आहे. आपण जे काबाड कष्ट करून आपल्या मुलांना शाळेत घालतो, तिकडे जाऊन त्यांनी योग्य प्रकारचं शिक्षण घेणं ही पण एक चिंताच आहे. पुढे जाऊन त्या मुलाचं लग्न होते, बरोबर. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरात राहायला मिळेल की नाही ही पण चिंता. आपला मुलगा आपण बोललेलं ऐकेल की नाही ही पण चिंता. एकदा एका सनई वादकाच्या मनात असं आलं की आपल्या मुलांनी पण सनई वाजवली पाहिजे. त्याने मुलाला लगेच बोलवलं आणि सांगितलं की बाळा, मी गेले 40 वर्ष सनई वाजवतो, पूर्ण जगात माझं नाव आहे, उद्यापासून तू ही सनई वाजवायला शिकायलाच पाहिजे. मुलगा म्हटला, नाही शिकत, काय करायचं ते करा, मी शिकणार नाही. बापाला वाईट वाटले. बापाने बाप म्हणाला की अरे नाही, तू शिकायला सुरुवात कर, बघ किती चांगलं असते. मुलगा म्हणाला, नाही शिकत. बापाला आला राग. बापाने मारली छातीवर लाथ आणि त्या पोराला खाली पाडलं आणि त्याच्या छातीवर गुडघा दिला आणि त्याच्या तोंडामध्ये ती सनई कोंबली आणि बोलला, आता वाजवतो का नाही सांग. तो पोरगा थोडा दीडशाणाच होता. त्या पोराने बापाला सांगितलं, अहो पप्पा, तोंडात सनई कोंबणं तुमच्या हातात आहे, पण फूक मारणं तर माझ्या हातात आहे ना. फुकलंच नाही तर वाजल कुठून. तर ही पण एक चिंताच आहे. आपण सांगितलेलं आपल्या मुलांनी ऐकणं ही पण एक चिंता आहे. बरं, मुलाचा संसार चांगला झाला, आपल्याला घरात राहू देईल की नाही ही चिंता. घरातून जर आपल्याला बाहेर काढलं तर कुठे राहायचं ही पण एक चिंता. देवाच्या कृपेने जर सगळं चांगलं चाललं, परंतु कधी ना कधी या देहरूपाला कुठल्या तरी रोगाने पकडणं ही पण एक चिंता. समजा एखादा रोग झाला तर चांगलं डॉक्टर मिळणं ही पण एक चिंता आहे. आजकालच्या जमान्यात चांगलं डॉक्टर मिळणं फार गरजेचं आहे महाराज. एकदा एक पेशंट असाच ऑपरेशन करण्याकरता हॉस्पिटलमध्ये जातो आणि विचारतो की डॉक्टर कुठे गेले. तर रिसेप्शनिस्ट असते ती म्हणते, तुम्ही ऑपरेशनसाठी तयारी करा, हॉस्पिटलचे कपडे घाला, डॉक्टर बाजारात आहेत, 2 मिनिटात येतीलच. तो पेशंट बिचारा रेडी होतो, सगळं करतो, गाऊन घालतो आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर जाऊन उभा राहतो. थोड्या वेळातच आतमधून आवाज येतो, हा ज्यांचं ऑपरेशन आहे त्यांनी आतमध्ये या. दरवाजा उघडून तो माणूस आत जातो आणि पाहतो तर डॉक्टर एका हातात आरतीचं ताट आणि दुसऱ्या हातात हार घेऊन उभा असतो. हे पाहून तो पेशंट
कन्फ्यूज होऊन जातो की बाबा ऑपरेशनला बोलवलं आणि हार आणि आरतीचं ताट कशाला घेऊन आला. तेव्हा तो डॉक्टरांना विचारतो की हे काय भानगड आहे. डॉक्टर म्हणतो टेन्शन घेऊ नका, हे माझ्या जीवनातलं पहिलंच ऑपरेशन आहे. सक्सेसफुल झालं तर हार माझ्या गळ्यात आणि अनसक्सेसफुल झालं तर ताबडतोब तुझा कार्यक्रम ऐकायचा इकडेच. तर एखादा रोगाने जर आपल्याला पकडलं तर चांगला डॉक्टर मिळेल की नाही ही चिंता. बरं, देवाच्या कृपाने डॉक्टरही मिळाला, पण बिल किती होते ही पण एक चिंता. मग बिल बघून कायमचं मरावं लागते ती पण एक चिंता. तर तुकाराम महाराज म्हणतात की ह्या सगळ्या संसारी चिंता तुम्ही सोडा. चांगला डॉक्टर मिळणं, बिल किती होणं आणि एकदा बिल बघून जर मरण आलं तर स्वर्ग मिळेल की नरक ही पण एक चिंता. तर ह्या सगळ्या चिंता सोडा आणि परमार्थिक चिंतेकडे लक्ष द्या. आणि परमार्थातली चिंता म्हणजे परमार्थातली चिंता सांगताना तुकाराम महाराज असे म्हणतात, परमार्थिक चिंता सांगताना तुकाराम महाराज असे म्हणतात की काय मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, समाधान चिंता माझे, काय उद्धार पावेना, काय कृपा आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही हेच चिंता तुकाराम महाराजांनी सांगितली. आणि देवाची प्राप्ती कशामुळे होते हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. संत दर्शने आला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडिला. आता संत कोणाला म्हणायचं यावर आपण अनेक कीर्तनं ऐकली असतील, पण तरी संतांची छोटीशी व्याख्या तुम्हाला सांगतो. संत हा शब्द कसा तयार होतो? स अधिक अंत बरोबर संत. इतरांच्या मनात असलेला अज्ञान आणि ज्या अज्ञानाचा करतो अंत तो म्हणजे खरा संत. तर ही तर झाली संतांची व्याख्या. पण भावऱ्यांना जर मला कोणी विचारलं की भावऱ्या म्हणजे तुमच्या दृष्टीने काय, तर मी असे म्हणतो की भावऱ्या हे मिश्रण आहेत. कशा कशाचे मिश्रण आहेत? तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं वैराग्य, संत माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान, नामदेव महाराजांचा भक्तिभाव आणि संत एकनाथ महाराजांचं ऐश्वर्य, या चारही संतांच्या विचारांचं मिलन म्हणजेच आपले भावऱ्या. विठ्ठला 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 विठ्ठला. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. तर तुकाराम महाराज म्हणतात की संतांच्या दर्शनामुळे माझ्या जीवनात लाभ झाला आणि तो पद्मनाभ रूपी देव मी जोडला.
आता इथे एक प्रश्न असा आहे की तुकाराम महाराजांनी पद्मनाभ जोडला असं का म्हटले आहे? ते इतर कुठल्याही देवांचे नाव घेऊ शकले असते. आपल्या जगामध्ये 33 कोटी देव आहेत असं आपण म्हणतो, मग त्यातून नेमकं पद्मनाभच का जोडला? तर त्याच्या मागे एक कारण आहे. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळाची उत्पत्ती झाली ते म्हणजे श्री साक्षात भगवान विष्णू. पौराणिक कथेनुसार ज्या वेळेला या सृष्टीचं निर्माण झालं नव्हतं त्यावेळेला या पृथ्वीवर म्हणजे फक्त समुद्र होता, त्याला क्षीरसागर असं म्हणायचंय. आणि भगवान श्री विष्णू या क्षीरसागरावर विसावले होते, तेव्हा त्यांच्या नाभीतून एका कमळाची उत्पत्ती झाली. आणि त्या कमळाचं तेज इतकं तेजस्वी होतं की त्या कमळातून ह्या पूर्ण सृष्टीचं निर्माण होईल असं वाटू लागलं. आणि हे सगळं ब्रह्मदेव पाहत होते. त्या कमळाची उत्पत्ती पाहून ब्रह्मदेव येऊन त्या कमळावर विराजमान झाले. त्या कमळावर एकदा विराजमान झाले की त्यांनी वर बघितलं, खाली बघितलं, पण आपण नेमकी कशाने जोडलेला आहोत ह्याचा त्यांना अज्ञान होतं. मग जेव्हा त्यांनी विष्णूंकडे बघितलं तेव्हा त्यांना कळलं की विष्णूच्या नाळेशी ते जोडलेले आहेत, म्हणूनच ते त्या कमळावर विराजमान झालेले आहेत. आणि असं लक्षात आलं, त्यामुळे त्यांनी विष्णूंची स्तुती केली आणि विष्णूंच्या आज्ञेने ह्या सृष्टीचं निर्माण चालू केलं. मग जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला जेव्हा वाटते की आपण शून्य आहोत, आता आपलं काहीच होऊ शकत नाही, बस झालं, आता मी खूप कंटाळलो, आता मी सगळं सोडून देतो, जेव्हा असा मनात विचार येतो आणि त्या विचारांमध्ये जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं भगवंताचं नामस्मरण करतात तेव्हाच विष्णूसारखी सांभाळणारी शक्ती ही त्याच्या आपल्या आयुष्याच्या सर्जनाचा काळ म्हणून समोर येतो आणि त्या माणसाचा उद्धार होतो. म्हणून संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तर तुकाराम महाराजांच्या आयुष्यात संतांच्या दर्शनामुळे भगवंत प्राप्तीसारखा लाभ झाला. पण आपल्या भावरायांच्या जीवनामध्ये भावरायांनी कुठली अशी 2 साधनांचा वापर केला आणि त्यांनी भगवंत प्राप्तीचं शिखर गाठलं, तर ती 2 साधनं म्हणजे अखंड भगवंताचे नामस्मरण आणि नित्य भजन. भावराय जेव्हा भाऊसाहेब घनवटकरांच्या वाड्यात कीर्तनाला जायचे, तिथूनच त्यांना भगवंत नामाची ओढ आणि नित्य भजनाची आवड लागली. आणि आजकालच्या जमान्यामध्ये संतांचा संग मिळणं फार दुर्मिळ आहे, पण अखंड नामस्मरण करणं हे आपल्या हातात आहे. तेव्हा भावरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला त्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे आणि भगवंत प्राप्तीच्या दिशेने आपली वाटचाल करायची आहे. भाऊंनी आपल्या जीवनामध्ये नामस्मरणावर फार जोर दिला. उत्तर आयुष्यात नामस्मरण हे भाऊंच्या विश्रांतीचे माहेरघर झाले होते. आणि भाऊंच्या अशा अवस्थेचं वर्णन म्हणजे हरी तुझे नाम गाईल कंठ, हरी तुझे नाम गाईल कंठ, हरी तुझे नाम गाईल कंठ, हरी तुझे नाम गाईल तुकाराम महाराजांना असं विचारलं की संतांच्या दर्शनामुळे ज्या देवाची तुम्हाला प्राप्ती झाली तो देव नेमका तुम्ही कुठे ठेवला, ह्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं आहे.
तुकाराम महाराजांना ज्या देवाची प्राप्ती झाली त्या देवाला त्यांनी त्यांच्या हृदयात स्थान दिलं. संपुष्ट या शब्दाचा अर्थ म्हणजे आतल्या आत, आतल्या आतल्या आत, बऱ्याच आत, आपल्या हृदयाच्या आत अशी जागा जिकडे कोणीच पोहोचू शकत नाही, अशा जागी तुकाराम महाराजांनी प्राप्त केलेल्या देवाला स्थान दिलं. असं म्हटलं आहे ना की हृदय बंदी खाना केला त्यात विठ्ठल कोंडीला, हो पंढरपुराच्या चोराला जर आपल्याला पकडायचं असेल तर आपल्या हृदयाचा आपण जेल केला पाहिजे. संपुष्ट हे हृदय पेटी करो निपोटी साठू विठोबा रखुमाई. Oh
संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शने आला पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शने आला पद्मनाभ जोडला। शेवटच्या चरणात महाराज असं म्हणतात की तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, म्हणजे भावानेच देव सापडत असतो। मग देवाच्या प्राप्तीसाठीचा भगवान प्राप्तीसाठीचा भाव आपल्या हृदयात कसा असला पाहिजे त्याचे काही लक्षणं मी तुम्हाला सांगतो। भगवंत प्राप्तीसाठी लागणारा भाव हा गुणरहित असावा लागतो। भगवंताच्या कुठल्या एका गुणावर आपण प्रेम करून त्याची भक्ती केली तर ती कधीच सिद्ध होत नाही। त्यामुळे भगवंताचा प्रति असलेला आपला भाव हा गुणरहित पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे भगवंत प्राप्तीसाठी लागणारा भाव हा कामनारहित असला पाहिजे आणि आपल्या मनात भगवंतासाठीचा असलेला भाव हा सदैव वृद्धिंगत राहायला पाहिजे, म्हणजे सदैव वाढत राहायला पाहिजे। आज आपण 1 माळ जप केला, उद्या 2 माळ करू, परवा 3 माळ करू, पण तो देवासाठी असलेला भाव हा सदैव वृद्धिंगत राहायला पाहिजे। आपला भाव देवासमोर प्रगट करताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नसला पाहिजे आणि आपलं सर्वस्व आपण देवाला अर्पण करून जेव्हा भक्तिभावाने पूजा करतो तेव्हाच खरा देव आपल्याला सापडतो। त्यामुळे तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, आणि ठेवा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर तो स्वतः भगवंतच असतो। ईश्वर प्रेम किंवा भगवंत ह्यालाच ठेवा असं म्हटलेलं आहे, म्हणजे तो देव आपल्या आतच असतो। फक्त संतांच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळे जेव्हा आपल्या आत भगवंताप्रती निखळ भावना जागृत होते तेव्हा आपल्या आत असलेल्या देवाची आपल्याला जाणीव होते। म्हणून तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला। झालेली सेवा भावरायांच्या समोर भावरायांच्या चरणी अर्पण करतो आणि शेवटचे जे चरण आहे ते तिलाच नवी जोडीमध्येच म्हणावं अशी इच्छा आहे। ज्ञानेश्वर तुका म्हणे
निवडलेल्या अभंगावर जमेल तशी माझ्या अल्पमतीला सुचेल अशा चिंतनाचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचं निरूपण करताना एखादा शब्द जर चुकीचा माझ्या तोंडून निघाला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष म्हणून मला माफ करा. पहिलीच वेळ आहे. आणि जर एखादी गोष्ट जर चांगली सांगितली असेल तर ते भाऊरायांचे कृपा आशीर्वाद. सेवेला पूर्णविराम देण्याआधी मला काही व्यक्तींचे आभार मानायचे आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम आपले भानुदासजी महाराज आहेत. ज्या वेळेला ह्या कीर्तनाची संकल्पना आली आणि मी इच्छा दर्शवली की मलाही असे एक कीर्तन करायचं आहे, त्यावेळेला भानुदास महाराजांनी सर्वप्रथम मला प्रोत्साहन दिले. त्यानंतर अर्थात आपले रामभाऊंनी माझी भेट हरिभक्त परायणजी जयेश महाराज भाग्यवंतांशी करून दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच ह्या कीर्तनाचा आराखडा मी रचला. त्यामुळे त्यांचेही विशेष असे आभार मी मानतो. आणि इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे की सेव्हिंग द बेस्ट फॉर द लास्ट. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजेच आमचे सर्वांचेच नाना. आज नानांमुळेच हे जे भावरायांच्या जीवनातील प्रसंग आणि ज्या घटना आहेत त्यांचं दर्शन, त्यांचा ज्ञान माझ्या नशिबी आलं आणि ते ज्ञान कुठेतरी या अभंगाचा विचार मांडताना मी मांडू शकलो. आणि सगळ्यात शेवटचं जर नाव घ्यायचं झालं तर ते म्हणजे आपले मारुती मामा. मारुती मामांची कृपा खूप आहे माझ्या जीवनावर. आणि आज मारुती मामा असतं तर त्यांनाही खूप आनंद झाला असता. तर भाऊरायांची संतवाणी, मारुती मामांचा कृपा आशीर्वाद आणि आमच्या अण्णांची पुण्य आहे म्हणूनच आजच्या एक कीर्तन सेवेला मला संधी मिळाली. म्हणून सर्वांचे आभार. आणि इथून पुढे दर एकादशीला नवीन नवोदित कीर्तनकारांना आपण संधी देणार आहोत. फक्त पुढच्या एकादशीच्या दिवशी आपल्या श्रीगोंदा येथे उत्सव असणार आहे. तर त्यामुळे पुढच्या एकादशीला इथे कीर्तन होणार नाही, पण श्रीगोंद्याला कीर्तन होणार आहे. तिकडे उपस्थित राहायचं आहे. आणि त्यानंतरच्या एकादशीपासून पुन्हा इकडे नित्यनेमाने कीर्तनाची सेवा आपण ठेवणार आहोत. विठ्ठल